नमस्कार, मी सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तुरीच्या शेंगाची भाजी। त्यासाठी मी ह्या अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहे। त्यासाठी मी अशा तऱ्हेच्या शेंगा घेतलेल्या आहे तुरीच्या। हे याची आपण दाणे पाडून घेणार आहे मी अशा तऱ्हेने। हे बघा, मी अशा तऱ्हेने दाणे काढून घेतलेले आहे। हे दाणे मी भाजून घेणार आहे। तवा ठेवलेला आहे गरम करायला। मी आता हे दाणे भाजून घेणार आहे मी। हे बघा, असे किडलेले दाणे असेल ते काढून घ्या तुम्ही। हे बघा, आपले दाणे भाजून झालेले आहे। हे आता मी काढून घेणार आहे। हे बघा, मी 7 ते 8 मिरची टाकलेली आहे। हे कमी तिखट मिरची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची पण टाकू शकता। हे थोडं तेल टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये। ही मिरची हिरवी मिरचीमध्येच ही भाजी खूप छान लागते। या मिरची पावडर अजिबात चांगलं नाही लागत त्या भाजीमध्ये। हे बघा, मिरची पण मी बरोबर भाजून घेतलेली आहे अशा तऱ्हेने। 1 चमच मी जिरा घेतलेला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। एक छोटा तुकडा मी अद्रकचा घेतलेला आहे। कोथिंबीरच्या जाडसर काड्या घेतलेल्या आहे मी आणि मिरची घेतलेली आहे भाजून। बघा, असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला वेगवेगळं। दाणे वेगळे वाटून घ्यायचे आहे। हे जाडसरमध्येच मी 1 टोमॅटो टाकून घेणार आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। मी जो मसाला वाटलेला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी हे मसाला वाटून घेतलेला होता। अर्धा चम्मच धने पावडर टाकत आहे मी। अर्धा चम्मच मी हळद पावडर, अर्धा चम्मच मी मीठ टाकत आहे। कोथिंबीर टाकून घेता। थोडंसं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकून, पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे मी। थोडी भाजी आपल्याला तेलामध्ये फिरवून घ्यायची आहे। भाजी मीडियम गॅसवर करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। हे बघा, 1 ग्लास पाणी टाकून घेते मी आणखी। 1 उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। हे बघा, आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। मी गॅस बंद करणार आहे आता। अशा प्रकारे तुरीच्या शेंगाची भाजी झालेली आहे। पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे। तुम्ही पण करून बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।